भगवती ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 6 आणि 6व्या अध्यायामध्ये कुठपर्यंत आपला विचार आला होता? ओवी अच्छा, 390 क्रमांकाच्या ओवीपर्यंत झाले होते. 390. 90. हो 390. आणि श्लोकाचा विचार आपण केला होता का? नव्हता केला. झालं नाही, श्लोकाचा नाही झाला. हो, श्लोकाचा विचार राहिलेला होता आपला. वाचा मग श्लोक चला. कोण वाचतंय का? वाचा. सर्वभूतस्थ आत्मानं सर्वभूतानि चात्मनि इक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शना व्योमा पश्यति सर्वत्र सर्वच मयि पश्यति तस्यायन्न प्रशयामि सच मे न प्रणश्यति. लोकटिका श्री ज्ञानोबा श्री तुकाराम. सर्वभूतस्थ आत्मानं सर्वभूतानि च आत्मनि इक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शन व्योमं पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. भूतांत भरला आत्मा भूते आत्म्यात राहिली योगाने जोडीला देखे हेची सर्वत्र दर्शन. भूतात भरला आत्मा भूते आत्म्यात राहिली. आता यामध्ये असा विचार आलेला आहे की भूतात भरला आत्मा. भगवंत अर्जुनाला एक या ठिकाणी साधन सांगण्याचा प्रयत्न चालू आहे. साधन म्हणजे आतापर्यंत अनेक प्रकारची भगवंताने साधनं आणि परमात्म्याला जोडण्याकरता त्या ठिकाणी सांगितलेली आहेत. आणि ही सर्व साधनं सांगत असताना तर त्यामध्ये अर्जुनाने काही कोणत्या प्रकारची नवीन साधनं सांगा अशी काही कुठं अपेक्षा केलेली नव्हती. तरी पण भगवंत म्हटलेच अर्जुनाला, ऐसे आपले पायवरी चाली जे आपले पाठीवरी हे पार्थ नागवे तरी आन एक. आता या ठिकाणी हे सगळं साधनं सांगताच भगवंताने म्हटलं, अर्जुना हे साधन म्हणजे कसं की अशा पद्धतीनं तो योगी आहे. त्या योग्याला काय आपले पायवरी आणि आपल्याच पायांवर चाले जे आपले पाठीवरी आणि आपले जे पाय आहे ते आपले पाय आपल्या पाठीवर घेऊन चालण्यासारखं या ठिकाणी आहे. किंवा आणखीन 12व्या अध्यायामध्ये थोडं वर्णन असं आलं की जे योगाच्या वाटा निघाले गा सुभटा तया दुःखाचाची शेलवाटा भागा आला. किंवा काही बोचर्या काय लोहाचे चणे बोचर्या पडते खाणे तर पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणून अशी काहीतरी ओळी आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ह्या योगाच्या वाटा जे निघाले गा सुवटा ह्या योगाच्या वाटेनं जे त्या ठिकाणी योगी निघालेला आहे त्या योग्यांना त्या वाटेने म्हणजे त्या मार्गाने दुःखाचाची शेलवाटा भागाला. म्हणजे त्याला काय नशिबात भाग्यात दैवात काय आलं तर त्याला केवळ त्या ठिकाणी दुःखच अशा पद्धतीनं भागायला आलेला आहे. किंवा लोखंडाचं चण आणि बोचरा म्हणजे त्याला दात नाही अशा मनुष्याला ते चणे खाण्यासारखं आहे. आता ते चणं खाणं आहे की नाही, चणं खाऊन पोट भरणं की प्राण जाण्यासारखं आहे. म्हणून अशा पद्धतीचा हा मार्ग आहे. त्यातल्या त्यात इथं असा परत विचार आला की ह्या योगाला आणि अशा मार्गाने जात असताना आपले पायाने चालत असताना आपले पाय पाठीवरून घेऊन चालण्यासारखी अवस्था आहे. म्हणून अशी सगळी यामध्ये कठीण साधना अर्जुना तुला सांगितलेली आहेत. हे पार्था नागवे तरी आणि याच्यातलं तुला जर नागवे होत नसेल तर म्हणजे अन्य दुसरं इतर आणखीन त्या ठिकाणी साधनं आहे
ती साधना सुद्धा तुला मी सांगतो वाटलंच तर. कधी याच्यातलं जर तुला जमण्यासारखं नसेल तर दुसरं पण साधन त्यामध्ये आहेच आहे. म्हणून त्या ठिकाणी दुसरं साधन आहे. तर काय साधन आहे? तर भूतात भरला आत्मा, भूते आत्म्यात राहिली. किती सोपं साधन आहे. आता तुला याच्यात काही करायचं आहे का? याच्यामध्ये काही करायचं नाही. मग याच्यात काय करायचं आहे? याच्यात फक्त समजून घ्यायचं आहे. याच्यात काय करायचं का? जसं आपण हे विचारसागर पाहत असताना त्यामध्ये ज्ञानाचा विषय आणि ध्यानाचा विषय असा विचार केला आपण. ज्ञानाचा आणि ध्यानाचा विचार करत असताना ज्ञान कसं असतं? ते ज्ञान प्रमाण प्रमेयाच्या अधीन असतं. पण ध्यान मात्र प्रमेयाच्या अधीन आहे का? नुसतं बाहेर निघला भाद्रपद महिन्यामध्ये पौर्णिमेचा चंद्र पाहायचा नाही म्हणून छत्रीच घेऊन निघाला, पण छत्रीला छिद्र होतं. तर त्या डोळ्याने काय झालं, वर छत्रीकडे पाहिलं, अरे हे तर छत्री फाटके, हिला छिद्र पडलं म्हणून त्याच्यातून चंद्र पण दिसला. चंद्राला पाहायचं नव्हतं. तसं ज्ञान काय असं प्रमाण प्रमेय. प्रमाण कोण आहे आणि प्रमेय काय? प्रमेय म्हणजे तो चंद्र, प्रमाण म्हणजे काय? डोळे. झालं त्याला सहज ज्ञान. बरोबर आहे की नाही? तसं ध्यान करत असताना ध्यान कसं आहे त्या ठिकाणी? ध्यानामध्ये विधी, विश्वास म्हणजे श्रद्धा, त्याच्यामध्ये काय विधी, विश्वास, श्रद्धा, भावना लागतात, क्रिया लागतात करायला, आहे का नाही? तर ते अशा पद्धतीने काय होतं, ध्यान त्या ठिकाणी होत असतं. आणि मग भगवंत म्हणले एवढं करण्यापेक्षा मी काय सांगतो, हा सोपा मुद्दा तुला ह्या ठिकाणी सांगितलं. जसं तुकोबरांचं एक अभंग आहे. त्या अभंगामध्ये असं म्हणलं, परव्या नारी माऊली समान, मानलिया धन काय वेचे, न करी परिधन न करी परनिंदा परधनाभिलास, काय तुमचे या सवेचे सांगा. अ, बैसल्या ठाई म्हणता राम राम, काय होई श्रम ऐसे सांगा. संताचे वचनी मानिता विश्वास, काय असा सेवेचे सांगा. अ, असं असं हा सगळं सांगतं म्हणजे याला तुम्हाला काही खर्च येतो का? परक्या नारीला माऊलीप्रमाणे मांडलं तर काही खर्च आहे का? मोकळ्या असं बसल्या ठाई म्हणता राम, मोकळ्या ठिकाणी बसले राम राम म्हणायला काही खर्च येतो का? संतांच्या बोलण्यावर विचारावर विश्वास ठेवा, काही खर्च येतो का? म्हणले हे सगळं होत नसेल ना, तर त्याला एक पर्याय असा दिला तुकोबराने. तुका म्हणे देव जोड याजसाठी आणि ते आटी करणे न लगे. मग तू काय कर, म्हणजे परावी नारीला मला माऊली समान मानता येत नाही, खरं बोलता येत नाही, संतांच्या वचनावर विश्वास ठेवता येत नाही, राम राम म्हणता बसल्या ठाई म्हण राम राम, राम राम म्हणता येत नाही, नाही म्हणता येत ना. मग एक काम कर, याच्यातलं काहीच करू नको. मग काय कर म्हणे, तू देव फक्त जोडून घे. आता मला सांगा, एक देव जोडून घेतला मग बाकीचे जोडले जातात की नाही? बाकीचे सारे जोडले जातात. बाकीची साधने करण्यापेक्षा मग एवढं एक सोपं असणारं काय साधन कर. काय साधन कर? भूतात भरला आत्मा. या साऱ्या प्राणी मात्रामध्ये कोण भरलेला आहे? केवळ परमात्माच त्या ठिकाणी भरलेला आहे. त्या परमात्म्या वाचून दुसरं काही भरलेलं नाहीये. बरोबर आहे की नाही? आणि भूते आत्म्यात राहिले. आणि सारी भूते कुठे? सारी भूत मात्र कुठे? आत्म्यामध्ये राहिलेले आहे. म्हणजे याच्यात काय काय पाहायचं? ही भूत परमात्म्यामध्ये आणि परमात्मा भूतामध्ये, याच्यात हेच पाहायचं. मग याच्यामध्ये भेद पाहायचा का? भेदच पाहायचा नाही. अशा पद्धती काय सर्व भेद मावळून टाकायचा. मावळून का टाकायचं याच्यामध्ये? याच्यात भेद ठेवायचा नाही. भूतात भरला आत्मा, आत्म्यात भूत भरली, एवढंच याच्यामध्ये पाहिजे. म्हणजे काय होतं, सर्व प्रकारचे असणारे काय त्या ठिकाणी भेद नष्ट होऊन जातात. आता हे भेद पाहत असताना आपण किती भेद पाहतो नेहमी? भेद किती असतात सगळे? मुख्य दोन ना, सजातीय आणि विजातीय. हं? सजातीय विजातीय भेद. भेद पाहत असताना विचारसागरामध्ये किती भेद सांगितले आपल्याला? विचारसागरामध्ये भेद किती सांगितले आपल्याला? अहो त्याच्यामध्ये जवळजवळ आपल्याला 5 प्रकारचे भेद त्यांनी सांगितले. हे 5 प्रकारचे भेद श्रीगुरूंनी त्याच्या जीवनामध्ये आले असतील तर ते नष्ट करावे. जोपर्यंत भेद नष्ट होत नाही तोपर्यंत परमात्म्याचं आपल्याला यथार्थ रूपाने दर्शन होत नाही. म्हणून भेद पाहत असताना तसं आपण पाहिलं की नाही, जीव जीवाचा भेद, जीव ईश्वराचा भेद, जीव जीवाचा भेद झाला. 2 नंबर जीव ईश्वराचा भेद झाला.
त्याच्यानंतर जड जडाचा भेद झाला, त्याच्यानंतर जड ईश्वराचा भेद झाला, त्याच्यानंतर ईश्वर ईश्वर आपलं जीव जडाचा भेद, जीव जीव जडाचा जीव म्हणजे ईश्वराचा भेद. हा जीव ईश्वराचा भेद असं ना शेवट. जीव करा तुम्ही कसं पण करा, जीव जीवाचा भेद, जीव ईश्वराचा भेद असे बोट सांगितले होते ना तुम्हाला. जीव जीवाचा भेद, जीव ईश्वराचा भेद, ईश्वर जडाचा भेद, जड ईश्वराचा भेद काहीतरी, जड जीवाचा भेद, असं असं म्हटलं ना त्या ठिकाणी. म्हणजे असे किती 5 प्रकारचे भेद झाले. त्याच्यानंतर स्वगत भेद, सजातीय भेद आणि विजातीय भेद. आणि अजून कोणता भेद आहे? देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळाला विश्वकार. त्याच्यामध्ये महत्वाचा भेद किती पाहिजे आता इथं विचार कोणता करायचा जास्त? देश काळ वस्तू. कारण सर्व भूतामध्ये आत्मा भरला, आत्म्यामध्ये सगळीच भूतं भरलेली. हे एकमेकाला सोडून आहेत का? एकमेकाला सोडून नाही. मग कोणत्या देशामध्ये नाही? कोणत्या देशामध्ये जा, सगळे भूत परमात्म्यामध्ये आणि परमात्मा भूतामध्ये. कोणत्या देशात जा, कोणत्याही काळामध्ये जा. कोणत्या काळात नाहीये? युग आहे 28 युग झाली तरी पण तेच आहे. आणि देश काळ आणि वस्तू, कोणत्या वस्तूमध्ये नाही? उलट प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी किती अंश असतात? वस्तूच्या ठिकाणी अंश पण लक्षात आले पाहिजे. किती अंश असतात? 5 प्रकारचे अंश असतात. आस्ती, भाती, प्रिय, नाम आणि रूप. मग आपलं नाम रूप त्याचं परिवर्तनशील होणार असतं, पण आस्ती, भाती, प्रिय, सत, चित, आनंद हे कधी बदलणार आहेत का? हे कधीच बदलत नाही, ते नित्य त्या ठिकाणी असतात. हे काय आहे? देश काळ आणि हे सांगितलेलं आता वस्तू असा काय झाला पाहिजे? त्याचा सर्वच्या सर्व त्या ठिकाणी भेद मावळाला पाहिजे. आणि भेद मावळल्याने काय होईल? आत्मा निर्वाळाला विश्वाकार. हा आत्माच काय? विश्वाकार त्या ठिकाणी होऊन जातो. म्हणून सगळ्या प्रकारचे भेद अशा पद्धतीनं मावळले जातात. जसं तुकोबराय म्हणताय का नाही, तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. म्हणजे भेदाभेद, भेदही नाही आणि अभेदही नाही, अशा प्रकारचा काय आहे? सगळा वाद खंडून गेला, म्हणजे नाहीसा झाला. प्रमाणतो ऐसा वेद काहीतरी बघा, सुरुवातीला आठवत असेल तर सांगा. त्याच्यामध्ये पण असं आहे, गेला वाद काहीतरी म्हणले. किंवा त्याच्यापेक्षा सोपा अभंग, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. म्हटलं की नाही, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐका जे तुम्ही भक्त भागवत, कराले तर हित सत्य करा. हे सरळ सरळ म्हटलंय. म्हणजे सारं जग काय आहे? विष्णुमयच आहे. म्हणजे सगळ्यामध्ये कोण आहे? विष्णूच व्यापला. आणि विष्णूमध्ये काय आहे? सगळेच व्यापलेले. ज्ञान ज्ञान सांगत असताना, ज्ञान म्हणजे तरी काय बरं दादा? ज्ञानाची व्याख्या ही सांगतात ना, सगळे परमात्मा काय सर्व भूतामध्ये भरले आणि सर्व भूते परमात्म्यामध्ये राहिलेली. याच्यापेक्षा काही वेगळं राहिलं का? याच्यापेक्षा काही वेगळं राहिलेलं नाही. फक्त ते आकार तेवढे फक्त मात्र भिन्न भिन्न जरी दिसत असेल, तर आकार जरी भिन्न वाटत असेल, तसं आपण पाहतो मातीपासून घट तयार होतात. जरी मातीपासून घट तयार झाले तरी प्रत्येक घटाचा आकार हा भिन्नच असतो का? घट सगळे सारखे असतात का? थोडाफार इकडं तिकडं 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 होतच राहतात. घटाचे आकार बदलल्याने मातीमध्ये कधी बदल झाला का? मातीमध्ये कधीच बदल होत नाही. जसं तुकोबराय म्हणतात की नाही, काय अभंग आहे? नटनाट्य अवघे संपादिले सोंग, भेद दाऊ रंग न पालटे. किती स्पष्ट म्हणलं, नटनाट्य अवघे संपादिले सोंग. एक नट शब्द आला आणि एक नाट्य शब्द आला, बरोबर की नाही? नटाने नाट्य, एक नट असतो आणि त्याचं नाटक असतं त्या ठिकाणी. मग अशा पद्धतीनं संपादिले सोंग, संपादिले म्हणजे घेतलेलं सोंग आहे. भगवंताने काय केलेले? ही सारी सोंग त्या ठिकाणी घेतलेली. भगवंताने केवळ अवतार घेऊनच सोंग घेतली का? जन्माला येऊनही सोंगच घेतलेली आहे. जन्माला येऊनही आपल्या मनुष्याच्या रूपाने आपण म्हणजे काय? त्या परमात्म्याचं असणारं सगुण रूप आहे. हे परमात्म्याचं काय आहे? आपला देह म्हणजे काय? हेच परमात्म्याचं सगुण रूप त्या ठिकाणी आहे. फक्त आपल्याला एवढी इच्छा निर्माण झालेली का आपल्याला परमात्म्याचा तो चतुर्धारी रूप धारण करून येतो, असं रूप आपल्याला पाहिजे असं वाटतं. पण हे त्याचं रूप नाही का? हे त्याचंच आहे. का भोगी त्यागी पांडुरंग,
तेने वसविले अंग. तोच आहे भोगी त्यागी सगळं करणारा कोण आहे? तोच पांडुरंग आहे. हेच खरं दर्शन आहे परमात्म्याचं. अशा पद्धतीनं काय आहे की सगळ्या प्रकारचा भेद आणि असा विचार केला की त्या ठिकाणी काय होतं, मावळून जातो. किंवा तुकोबराय असं म्हणतात की जे ते मागायचं, जे जे काही करतो सेवा ते ते देवा समर्पे, भेद नाही सर्वात्मका तुझं मज नारायणा. जे जे काही करतो सेवा ते ते देवा समर्पे. ते सगळं कुठं समर्पण करायचं? देवाला समर्पण करायचं. का बरं? भेद नाही सर्वात्मका. कोणामध्ये भेद आहे का? भेदच नाही. भेद नाही सर्वात्मका तुझं मज नारायणा. आता अशा पद्धतीनं काय आहे, कुठल्याही प्रकारचा कोणामध्ये त्या ठिकाणी भेद राहत नाही. अशा पद्धतीने म्हणतात, योगाने जोडीला देखे हेची सर्वत्र दर्शन. यालाच दर्शन म्हटलं बघा. अशा प्रकारच्या योगाने जोडलेला आहे. आता योगाने योग शब्दाचा अर्थ काय होतो? जोडला. आणि कशा योगाने जोडला बरं? सगळ्या भूतात आत्मा, आणि आत्मा सारी भूत त्या ठिकाणी काय भरलेले आहे, म्हणजे व्यापलेले आहेत. म्हणजे जीव झालं, जगत झालं, ईश्वर, हे सगळं काय आहे? हे सगळं एकच आहे. म्हणजे एकच म्हणण्यापेक्षा काय म्हणायचं, माती एक आहे. पण एका मातीपासून काय काय झालं? घट झाली, परळ झाली, सुरई झाली, मडकी झाली, डेरे झाले, घागरी झाल्या, रांजण झाले, सारी एकाच घागरीत झाले. म्हणजे सगळ्यांमध्ये मातीचे, आणि मातीतच सगळे. याच्यापेक्षा वेगळं आहे का? याच्यापेक्षा वेगळं नाही. हे पाहणं हे खरं दर्शन आहे. हे खरं दर्शन आहे. याच्यापेक्षा वेगळं काही पाहूच नाही माणसाने. हे ज्याला जे जे हा. जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. हा सुद्धा काय आहे? हा भक्तियोग आहे. आणि निश्चित जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत सोडून आता दुसरं काय मानायचं का? माणूस नका. हे फक्त काय करा, हे अशा पद्धतीनं जाणा, समजून घ्या. आणि अशा पद्धतीनं साऱ्या भूतामध्ये हेच काय, हे बघा, योगाने भरला. अशा प्रकारच्या योगाने जोडला. अशा प्रकारच्या योगाने तो जोडलेला आहे, मिळालेला आहे. आणि काय पाहतो? देखे म्हणजे पाहतो काय? हेची सर्वत्र दर्शन. अशा प्रकारे त्याला त्या परमात्म्याचं काय होतं? सर्वत्र दर्शन होत असतं. जसं तुकोबराय म्हणताय की नाही, आता याने जसं म्हटलं तसं, वंदिन मी भूते आता अवघीच समजते. म्हटलं का नाही? सरळ सरळ, वंदिन मी भूते आता अवघीच समजते. तुमची करीन भावना पदोपदी नारायणा, गाळून या भेद प्रमाणतो ऐसा वेद. आता कोणत्या प्रकारचा भेद ठेवणार आहे का? कोणत्याही प्रकारचा भेद ठेवणार नाही. गाळून या भेद, सगळा भेद. आणि त्या ठिकाणी काय आहे? गाळून म्हणजे नष्ट करून, संपवून त्या ठिकाणी टाकणार. का? प्रमाणत्व ऐसा. वेद काय सांगतो? सगळ्यामध्ये परमात्मा, आणि परमात्मा सगळीकडे, अशा पद्धतीनं सांगत असतो. आणि त्यांचा संतांना अनुभव पण येत असतो. संतांना याचा कसं काय अनुभव आला बरं? स्वतः तुकोबराय म्हणले की नाही, पावले पावले तुझे आम्हा सर्व, दुजा नको भावो होऊ देऊ. आता देवा, पावले पावले काय? जेथे तेथे देखे तुझीच पावले. तुझीच पावले. पावले शब्दाने काय लक्षात येतं? पावलं म्हणजे थोडक्यात आपण त्याला खुणा पण म्हणू शकतो ना, त्याची लक्षणं पण म्हणू शकतो. मग काय? जेथे तेथे देखे तुझीच, जिथं पाहिल तिथं काय? देखे तुझीच पावले. तूच सगळीकडे व्यापलेला आहे. मग जेथे पावले पावले तुझे आम्हा सर्व, दुजा नको भाऊ होऊ देऊ. भेदाभेद मते भ्रमाचे संवाद, आम्हा नको वाद त्याशी देऊ. भेदाभेद मते. आता ही मत जे असतात की नाही, ते मताचं नेहमी खंडन होत असतं. का मत कधी आबाधित असतं? कोणीच आबाधित मताला म्हणू शकत नाही. मला असं वाटतं की आता म्हणे काय, ते मन इंद्रिय आहेत का नाही, मत त्याचं खंडन होऊ शकतं ना, का? ते मत आहे. मग आणि सिद्धांत आहे, त्याचं कधी खंडन होतं का? खंडन होत नाही. मग संतांचं जे विचार असतो तो कशावर असतो? मतावर असतो का खंडन असतो? तर आपलं मत वाचतो का आता सिद्धांतावर विचार असतो? तर सिद्धांताला धरून असतात. मताला मात्र ते संत कधी धरून राहत नाही. म्हणून आणि काय, बहुतांची बहुत मते आहे की नाही. म्हणजे
काय अभंग आहे, बहुतांची बहुमते असं काहीतरी एक अभंग आहे, किंवा आम्ही न मिळू मताशी असं तुकोबराय म्हणतात, किंवा आम्हाला ती मतं आमचं आणि त्यांचं काही जुळणं होऊ शकत नाही मतामध्ये. पण सिद्धांतामध्ये असा काही बदल आहे का? सिद्धांतामध्ये मात्र बदल करायचा नाही. सिद्धांत जो असतो काय असतो, अबाधित त्या ठिकाणी पाहायला मिळत असतो. म्हणून काय सिद्धांत आहे, परमात्माच सगळीकडे व्यापलेला आहे अशा पद्धतीचं त्याला काय सर्वत्र दर्शन झालेलं आहे. मग त्याच्यामध्ये दोष पाहायचा का त्या परमात्म्यामध्ये? कोणत्याच, उलट तुका म्हणे सर्प विंचू नारायण, आहे का नाही? सर्प विंचू सगळीकडे काय नारायणच भरलाय. पण नियम काय केला? नियम मात्र त्याच्यामध्ये त्याचा काय त्याचा गुण असतो ना, त्याचा गुण काय करणार आहे? जर विंचवला हात लावला तर गुण काय करणार आहे त्याचा? तसं वंदावे दुरून शिवू नये असं पण त्या ठिकाणी म्हटलं. किंवा आणखीन तुकोबरा म्हणतात, आम्ही न देखो अवगुणा पापी पवित्र शहाणा. बघा आता आम्ही पाहणार नाही कशाला, गुणांना पाहणार नाही, अवगुणांना पाहणार नाही. मग पापी पवित्र शहाणा, तो पापी आहे का पवित्र आहे का शहाणा आहे? का अवघे रूपे तुझी देवा भावे वंदू करू शेवा. सगळे रूप कोणाची आहे? तुझी रूप आहे. मग भावे मोठ्या भाव आपल्या अंतःकरणामध्ये देऊन वंदू आणि करू अशा पद्धतीने काय तुमची सेवा करू. बरे हे कोण करेल? जो अशा प्रकारच्या भावाला प्राप्त झाला तो असं करेल. ज्याला अशा प्रकारचा भावच प्राप्त झाला नाही तो करेल का? तो असं करू शकत नाही ना. सरळ सरळ देव जरी होशी तरी आणि का ते करशी संधी याविषयी करण्यानं लगे. जर आपण देव झालो तर काय करू? अनेकांना अशाच पद्धतीने देव करायच्या मागे लागू, त्यांना हेच सांगू शकतो. आणि दुष्ट जरी होशी तरी अनेका ते करशी. आणि जर दुष्ट प्रवृत्तीचे झाले तर काय कराल? तुम्ही अनेकाला दुष्टच प्रवृत्तीची तयार कराल. तुम्ही त्यांना देव कराल का? करणार नाही. मग होईल झाला अंगे देव जो आपण, होईल झाला अंगे स्वतः देव जो आपण, तयाशी हे जन अवघे देव, आहे का नाही? त्याला सगळं काय देव देवच आहे. फक्त देव सोडून दिसतं का? दुसरं काही दिसत नाही. म्हणून हेच खरं सांगणं, हेच येराने सांगावे रेमटका आणि चित्तरंजवणी कराव्या. येराने फक्त हे रेमट कहाणी सांगावी, हे देव असा असतो तसा असतो, असा असतो तसा असतो म्हणण्यापेक्षा हे बघा हे असा देव आहे. कसा? हे बघा, आम्ही न देखो अवगुणा पापी पवित्र शहाणा. हे अशा पद्धतीने काय इथं सगळीकडे देवच आहे. फक्त गुणामध्ये आहे का ना, जगतरे आम्हा देव परी हा निंदित स्वभाव प्रत्येकाचे वेगवेगळे असतील, पण देवामध्ये बदल आहे का? आकारामध्ये बदल होतील पण देवामध्ये काय बदल आहे का? देवामध्ये काही बदल नाही. सगळीकडे देवच भरलेला आहे, केवळ परमात्माच भरलेला आहे. जगतरी देव पायाचे पडावे, त्याच्या स्वभावी काय चाड. सगळं जगच देवाने भरलेलं आहे. मग त्याच्या स्वभावाची तुम्हाला काय गरज आहे? स्वभाव तर बदली असतो. स्वभावाची निंदा केली जाते, पण देवाची निंदा कराल का? देवाची कधी निंदा केली जात नाही. म्हणून अशा पद्धतीनं सगळीकडे देव भरला असं पाहणं हेच खरं दर्शन आहे. याच्यापेक्षा वेगळं दर्शन आहे? याच्यापेक्षा वेगळं दर्शन नाही. असं ज्याला दर्शन झालं तो फार मोठा भाग्याचा असो. म्हणून योगाने जोडीला देखी हेची सर्वत्र दर्शन. आणि अशा पद्धतीनं त्याला सारीकडे परमात्माच प्रतीतीला येतो. असंच त्याला दर्शन होतं. असं ज्याला दर्शन होतं हेच दर्शन म्हणजे हेच खरं दर्शन आहे. सगुण रूपाने भेटायचा, मग त्याचं दर्शन व्हायचं. त्याच्यासाठी किती जन्म जायचे एवढं करण्यापेक्षा हे कसं दर्शन आहे? हे सरळ सरळ दर्शन आहे ना. हे सरळ असणार काय दर्शन आहे. मज सर्वात जो पाहे माझ्यात सर्वही. बघा आता तोच मुद्दा आहे, आता काही वेगळा मुद्दा नाही. तसंच मज सर्वात जो पाहे माझ्यात सर्वही, त्याचा मी आणि तो माझा एकमेकास अक्षय. म्हणजे काय? मज सर्वात जो पाहे माझ्यात सर्वही. मला आता कुठं पाहत होतो? कुठं पाहत नाही. जे ते देखे तुझीच पावले. कुठं पाहिले नाही. मज सर्वात म्हणजे त्याला जळीस तरी भरला, ऐसा ठावर येता कोठे नाही उरला. सगळं रित ठाव कुठं राहिला ग शिल्लक? परमात्मा कुठं भरलेला नाही.
परमात्मा सारीकडे त्या ठिकाणी भरलेला आहे. रीता ठाव नाही उरला. शिल्लक अशी जागा शिल्लक राहिली का? कुठं परमात्मा नाही, कुठं परमात्मा नाही अशी कोणत्या प्रकारची जागा शिल्लक राहिलेली नाही. सगळीकडं सर्वात पाहे मी सगळ्यांमध्ये भरलेला आहे. मज सर्वात जो पाहे मला सर्वांमध्ये भरलेला असा जो पाहतो. बरोबर आहे की नाही? जसं तुकोबराय म्हणतात की नाही की काय नव्हेसी तू एक देखो कासया पृथक. असे का बघ बघा, काय नव्हेसी तू एक. देवा सांग कुठं तू नाही बरं, कोणत्या ठिकाणी नाही. हा मुंगी कैचे मुंगडे नट नाट्य तू मुंगी मुंगी कैचे मुंगडे तुझे नट नाट्य चाळे. म्हणजे मुंगी असेल किंवा मुंगळा असेल, हे सगळं काय आहे? हे तुझं चाळ आहे, हे तुझी लीला आहे, हे तुझे सगळे प्रकार आहे. मुंगी म्हणा, मुंगळा म्हणा, आहे का नाही? किंवा आदी ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी. काय ओवी पूर्ण बघा बरं. आदी ब्रह्मा करुणी शेवटी मशकू धरुणी हे समस्त माझे जाणुनी. 9व्या अध्यायामध्ये अशी काहीतरी ओवी आलेली. म्हणजे आदी ब्रह्मा करुणी म्हणजे ब्रह्मापासून शेवटी पार अगदी मशक म्हणजे पार चिलट छोटासा किडा. हे सगळं हे समस्त माझी जाणुनी. हे सगळं काय? हे सगळी माझे स्वरूप आहे. म्हणजे मुंगी कैचे मुंगळे तुझे नटनाट्य चाळे कासया देखो पृथक. काय नव्हेसी तो एक कासया देखो पृथक. सांग बरं देवा, काय नाही बरं, कुठं तू नाही बरं. मग मी तुला वेगळं का पाहू? कासया देखो पृथक. पृथक पाहणं म्हणजे वेगळं पाहणं. सांग आता तुला वेगळं मी त्या ठिकाणी का पाहू बरं? तुला वेगळं मात्र त्या ठिकाणी पाहत नाही. मग तुला पाहताना कसं पाहतो आम्ही? समान भावाने पाहत असतो. समान भावाने पाहणं म्हणजे काय? साम्यत्वाला येणं, समभावाला येणं. मला वाटतं 2ऱ्या अध्यायामध्ये साम्य भाव आपला त्या ठिकाणी पाहून झाला. त्याच्यामध्ये साम्य सांगत असताना कसं तुकोबराय म्हणतात, अनंत ब्रह्मांडे जयाच्या अंगी समानत्व मुंगी आम्हासाठी. म्हणजे अनंत ब्रह्मांड जयाचे अंगी. अनंत ब्रह्मांड कुठे? ज्याच्या एक रोमे आयसे धेंडे. एका रोमावरती किती धेंड, किती व्यापक असणारे हे ब्रह्मांड आहे एका रोमावरती, आहे का नाही? आणि तो कसं आहे आम्हाला समानत्व मुंगी समानत्व आम्हा मुंगी सारखा. मुंगी समान असं म्हटलं त्याला. म्हणजे मुंगी कायसा राव आम्हा सारखाची देव. म्हणजे मुंगी असो नाही तर एखादा राजा असो, आम्हाला देव कसा आहे? सारखाचे. म्हणजे राजा आहे तितकाच आणि मुंगी पण सुद्धा काय तितकी. म्हणजे दोघांना समारूपाने पाहतो का नाही? समच रूपाने पाहिलं पाहिजे. पण आता आपल्याला असा भाव येतो का? आपल्या ठिकाणी असा भाव येत नाही. मुंगी मिली तर मरू दे, पण राजाला एक शब्द सुद्धा उलटा पालटा बोलता कामा नाही, असं आपण पाहतो. म्हणजे समभावाला आला का तो समभावाला आला नाही. आणि संतांची भूमिका काय असते? समभावाशी एकरूप होणं, समत्वाला धरून राहणं. आपण काला पाहतो की नाही? काल म्हणजे काय? हा काला समत्वाचा काल आहे, जिथं ब्रह्म वेगळं नाही आणि जीव वेगळं नाही. जीव ब्रह्माचं ऐक्य हाच कोणता काल आहे? हाच असणारा काय आहे? समत्वाचा काल आहे. आणि या समत्वासाठी संतांचं सांगणं आहे. ते म्हटले की नाही की समचरण दृष्टी विठेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहो. म्हणजे सम पाहिलं पाहिजे. काय पाहिलं पाहिजे? सर्वात जो पाहे अशा पद्धतीनं जो असणारा योगी साधक मला सर्वात पाहे. सर्वात जो पाहे माझ्यात सर्वही. आणि माझ्यामध्ये काय? सर्वाला त्या ठिकाणी पाहत असतो. बघा आता मग त्याच्यात काय म्हटलं? त्याचा मी आणि त्याचा मी तो माझा एकमेकास अक्षय. म्हणजे काय? त्याचा मी आणि तो माझा. आता मी त्याला परोक्ष नाही आणि तो मला आता परोक्ष नाही. याचा सरळ अर्थ काय होतं? आता मला जर त्याला पाहायचं असेल तर ज्ञान कसं असतं? आधी आपल्याला परोक्ष असतं, नंतर काय होतं? अपरोक्ष होतं. बरोबर आहे की नाही? अपरोक्षमध्ये दृढ अदृढ असं वर्णन केलं जातं. पण आता हे म्हणायचंच नाही. आता हे परोक्ष पूर्णपणे घालवायचं. अपरोक्ष म्हणजे काय? साक्षात्वाने प्रत्यक्षाने अनुभवाला आलेलं जे ज्ञान आहे त्याला काय म्हणायचं? अपरोक्ष असं म्हणायचं. मग आता ह्या ठिकाणी भगवंत म्हणतात मला तो परोक्ष राहिला का? मला आता त्या ठिकाणी तो परोक्ष राहिला नाही आणि मी त्याला परोक्ष आहे का?
म्हणजे मला जरी त्याला पाहायचं जर झालं तरी पण आता मी त्याला परोक्ष नाही, आणि त्याला जरी मला पाहायचं तरी आजच्या पद्धतीनं परोक्ष नाही. आता आम्हाला काय अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष आम्हाला एकमेकाचं नित्याने दर्शन घडत आहे. अशा पद्धतीनं एकमेकाचं अक्षय, अक्षय म्हणजे आता त्या असणाऱ्या भावाचं, आहे की नाही, एकमेकाविषयी असणारा जो भाव आहे, आता याच्यामध्ये क्षय होईल का? क्षय म्हणजे नाश होईल का? नाश होणार नाही. आता असा एकमेकाविषयी असणारा जो भाव आहे, या भावाचा कधी अक्षय म्हणजे क्षय मात्र होणार नाही. हा आमचा भाव कसा असणार आहे? दृढ असणारा भाव आहे. अशा पद्धतीने याचा भावस्वरूप विचार जरी केला तरी चालू शकतो. पुढे पहा. तरी मी तव सकळ देही, ऐसे येथ विचारू नाही, आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे. तरी मी तव सकळ देही. आता इथं तरी मी असं म्हटलं म्हणजे तरी म्हणजे काय? कधीतरी जरी आला असेल ना, कधीतरी जरी आला असेल. मग आता तरी शब्द वापरला, मग जरी कुठे आहे बघा बरं? जरी. आता मागच्या ओव्या पुढच्या ओवीच्या काय असतात? मागच्या ओव्या पुढच्या अवतारणिका असतात की नाही? मग इथं जरी शब्द आला, मग आता आपल्याला काय पाहावं लागेल? अवतारणिका पाहावं लागेल. काय अवतारणिका पाहावं लागेल? हेच आयशे आपले पायावरी आणि चालेचे आपले पाठीवरी, हे पार्था नागवे तरी आन ऐक. ऐक नाही काय म्हणलं? आता ह्या योग्याचं वर्णन केलं. ह्या योग्याला या मार्गाने चालत असताना हे चालणं काही सोपं नाही. हे चालत असताना आपल्या पायावर आपले पाय, आपल्या पायाने चालताना पाठीवर पाय घेऊन चालण्यासारखं आहे. हे काही सोपं आहे का? म्हणजे हा योग कठीण आहे का नाही? हा कठीण योग आहे. आणि अर्जुना, तुला नागवे तरी जर तुला हा होण्यासारखा जर नसेल तर आणि एक, तर दुसरा मात्र इतर आण म्हणजे दुसरा मात्र त्या ठिकाणी उपाय आहे. तो उपाय मी तुला सांगतो. म्हणून तरी तो जर उपाय तुला होण्यासारखा नसेल तर मग एक कर, काय? मी तव सकळ देही. आता मी कुठे आहे? सकळ देही, सगळ्यांच्या देहामध्ये मी त्या ठिकाणी व्यापलेलो आहे. सकळ देही म्हणजे सगळ्यांच्या देहामध्ये आहे. कसं काय सगळ्यांच्या देहामध्ये आहे बरं? जसं आपण पाणी पाहतो की नाही, पाणी, आणि पाण्यावरती काय काय पाहतो आपण? तरंग पाहत असतो पाण्यावरती तरंग पाहतो. आता मला वाटतं नव्या अध्यायामध्ये बघा, कल्लोळाथी जळ आयसेने वसत असे सकळ. बघा 9व्या अध्यायामध्ये गतीर भरता प्रभू साक्षी निवासम असे एक श्लोक आहे त्याच्यामध्ये जळ आथी कल्लोळ, सगळ्या जळामध्ये कल्लोळ, ऐक नाही, म्हणजे प्रत्येक तरंगामध्ये पाणी नाही का? आणि पाण्यामध्ये तरंग नाही का? सगळ्या पाण्यात तरंग आहे आणि तरंगामध्येच पाणी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मग पाण्या वाचून तरंग आहे का? पाण्या वाचून तरंग नाही, आणि तरंगा वाचून पाणी आहे का? तरंग उदकाचे अंग असं तुकोबरा म्हणतात की नाही? किंवा कार्या वाचून कारणा वाचून कार्य घडेल का? असं एक अर्थ घ्या बरं. इथं कार्य म्हणजे काय आणि कारण म्हणजे काय? जसं घट आणि माती आपण पाहिलं की नाही? सरळ अर्थ घ्यायचा की घाटामध्ये माती आहे. माती काय आहे? कारण आहे. आणि घट काय? हा, जैसे जळाचे कल्लोळ आणि कल्लोळे आधी जळ, मग ऐसे निवसवित्याचे सकळ तो निवासुवे. आयसे निवसत असे सकळ तो निवासू मी. म्हणजे काय? प्रत्येक कल्लोळ, प्रत्येक तरंगावरती, प्रत्येक तरंगामध्ये पाण्यात तरंग हे जसे असतात की नाही, आयशे निवसत असे सकळ, अशा प्रकारे मी राहतो. कुठं? सगळ्यांच्या देहामध्ये राहतो. सगळ्या प्राणी मात्रामध्ये मी त्या ठिकाणी आपल्याला आहे. म्हणून म्हटलं काय, आता काय विचार चालला होता की सगळ्यांमध्ये म्हणजे हे सगळं जगतरूपी तुम्हाला कार्य दिसतं की नाही? हे सर्व जगतरूपी कार्य दिसतं. आता हे सर्व जगतरूपी कार्य दिसत असताना हे कार्य जरी दिसतं, पण याला काहीतरी कारण असलं पाहिजे की नाही?
कारणा वाचून कार्य घडलं असं कधी होईल का? नेहमीच आपण एक दृष्टांत असं पाहतो की वडील आणि त्या मुलाचा संवाद होता. तर वडील काय म्हणायचे मुलाला, हे जगत जे आहे ना, हे असंच स्वाभाविकपणे तयार होत असतं, नष्ट पण होत असतं. मुलगा म्हणला, मुलगा काय म्हणले, बाबा हे सगळं जगत कारणाशिवाय कार्य होत नाही म्हणे. तर मला आईची काहीच आवश्यकता नाही म्हणले, असं सगळं घडतं. त्याने चित्र काढलं आणि चित्र काढल्याच्या नंतर काय केलं, ते चित्र वडिलांच्या पुढे ठेवलं. संध्याकाळी वडील आले, म्हणले कोणीतरी चित्र काढले. ते म्हणले असं चित्र काय, कोणी असं चित्र नाही. वडिलांना दाखवलं, मग चित्र फार आवडलं आणि आवडल्याच्या नंतर म्हणले कोणी काढलं चित्र? ते म्हणले असंच तयार झालं. म्हणले असं चित्र तयार झालं असं जर कोणी म्हणतं असेल, मी त्याला काय म्हणेल, मी त्याला गाढव म्हणेल. आहे का नाही? असं जर म्हणत असतं ना, हे चित्र आपोआपच तयार होतं, मी त्याला काय म्हणेल, गाढव म्हणेल. मुलगाच म्हणला, मग त्या गाढवाचे वडीलच तुम्ही म्हणले. याचा अर्थ काय? कार्य वाचून कारणा वाचून कार्य मात्र कधी घडत नाही. तसं तरंग जर आले असतील पाण्यावरती, तर हे तरंग त्या उदकाचंच अंग आहे. म्हणजे उदक म्हणजे पाणी, त्या असणाऱ्या तरंगाला काय आहे, कारण आहे. त्या कारणापासून अशा पद्धतीनं कार्य घडत नाही. तसं तर म्हटलं तरी मी म्हणजे परमात्मा तव सकळ दी, आणि म्हणून ह्या सगळ्यांच्या देहामध्ये मी असणारा परमात्मा कोण आहे, कारण आहे. आणि हे सगळे देह काय आहे, कार्य आहे. जसं आपण 7वा अध्याय पाहिला की नाही, त्याच्यामध्ये कार्यब्रह्म पाहिलं, कारण ब्रह्म पाहिलं. आता कार्यब्रह्म आणि कारण ब्रह्म सांगत असताना मला असं वाटतं विचारसागरामध्ये सुरुवात बघा काय, ते 2 नंबरची ओळी बघा, माझ्या अपार स्वरूप सागरावर. त्याच्यात काय आलं बरं, सुरुवात काय बघा बरं, त्या ओवीची पण सुरुवात अशी आलेली बघा, माझे अपार स्वरूप समुद्रावरती, हा जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती. हा सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबरे तैसीची. सूर्य चंद्र यम मिरविती देवी कुबरही तैसे. आता याच्यात काय म्हटलं की माझंच अपार स्वरूप आहे. माझं अपार स्वरूप म्हणजे हे कसं आहे, सागरासारखं त्या ठिकाणी व्यापक आहे. आणि याच्यावरती काय आहे, देवता स्वरूपाच्या असणाऱ्या लाटा, बरोबर आहे की नाही. ह्या लाटा कोणत्या, मोठाल्या असणाऱ्या लाटा, आणि जीव स्वरूपाच्या असणाऱ्या लाटा ह्या काय आहे, छोट्या लाटा. लाटा मोठ्या असू द्या आणि नाही तर लाटा काय आहे, छोट्या असू द्या. पण त्या लाटा छोट्या आणि मोठ्या जरी असल्या तर त्याच्यामध्ये काय आहे, पाणीचे ना. का पाण्याला सोडून लाटा आहेत का? पाण्याला सोडून मात्र लाटा नाही. म्हणजे मग त्या लाटा, पाणी मोठं घ्या, पाणी छोटं घ्या, तरंग मोठे घ्या, तरंग छोटे घ्या, पण त्याच्यामध्ये सगळीकडे काय आहे, पाणीचं व्यापलेलं आहे. त्याच्यामध्ये कधी बदल होईल का? आता जसं उदाहरण नेहमी सांगतो, एकाने विंचू विकायला आणले, छोटा विंचू 10 रुपयाला आणि मोठा विंचू 10 रुपयाला. ते म्हणले छोटा आहे 10ला आणि मोठा आहे 10ला, असं कसं काय? ते म्हणले बघा अनुभव घेऊन. फरक म्हणजे काय, दोघांचा गुण काय एकच असतो, त्याच्यात काय बदल आहे का? हा पण सच्चिदानंद स्वरूपच आहे. कोण, ब्रह्म विष्णू महेश गणपती. आणि हा जीव कोण आहे, जीव सुद्धा कोण आहे, सच्चिदानंद स्वरूपच आहे. त्याच्यामुळे दोघांमध्ये काही फरक पाहायची गरज आहे का? दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पाहण्याची आवश्यकता पडतच नाही. म्हणून म्हटलं मी तव सकळ देही. हे अर्जुना असं समज, काय मी तेव्हा सगळ्या देहांमध्येच व्यापलेलो आहे. आयसे येतं असं ह्या ठिकाणी सर्व देहामध्ये मी व्यापलेलो आहे. विचारू नाही. याविषयी तुला विचार करायची काही गरज आहे का? याच्याविषयी विचार करण्याची गरज नाही. किंवा यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा भेद पाहण्याची गरज आहे का? भेद पाहण्याची गरज नाही. किंवा याच्यामध्ये काही शंका घ्यायची गरज आहे का? याच्यामध्ये काही शंका घ्यायची गरज नाही. ह्या सगळा विचार करण्याची अर्जुना तुला गरज नाहीये. मग काय समज, आणि तैसेची माझ्या ठाई सकळ दी. आणि अशा पद्धतीनं हे सर्व काय, हे सारे त्या ठिकाणी माझ्याच ठिकाणी घडलेले आहेत. बरोबर आहे की नाही. आयसे तैसेचे माझ्या ठाई, तशाच प्रकारे हे सर्व भूत मात्र जे आहे माझ्या ठाई सकळ. सकळ म्हणजे काय, सर्व. त्याच्यामध्ये जीव झालं, जगत झालं, ईश्वर झालं, हे सगळं काय आहे, सगळं माझ्याच ठिकाणी ते काय आहे, व्यापलेलं आहे. तरंग म्हटले, चला आता आज तरंग तयार झाले आणि ते म्हणले चला आज माळाला फिरायला जाऊ आपण, जरा थोडं फिरून येऊ. बरेच दिवस झाले पाण्यावरच्या. आपण जातील का कुठे फिरायला? फिरायला जाणं शक्य आहे का? फिरायला जाणं शक्य नाही. म्हणजे जरी बुजशी तरी जसं नाही. आता मला ते ज्ञानोबराचं पण असंच अभंग आहे
की जरी तुझं निर्वाण जरी झालं बुजशी तरी कुठं बुजशील, तू कुठं जाशील, कुठं निर्माण होईल तुझं निर्वाण तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच होईल. इतर ठिकाणी कुठं तुझं निर्वाण होईल का? बरं, निर्वाण व्हायला तुला वेगळी तरी जागा आहे का? परमात्म्याला सोडून तुला निर्वाण तुझं जाणं येणं सगळं कुठं असतं? परमात्म्यामध्ये असतं. मग हे स्वर्ग नरक काय आहे? स्वर्ग नरक म्हणजे आम्ही केलेले काय आहे? परमात्मा स्वरूपावरती कल्पना आहे. परमात्मा स्वरूपावरती ही काय केलेली आम्ही कल्पना केली. स्वर्गाला गेला, नरकाला गेला. अरे स्वर्ग नरक तरी कुठे हे सांगा ना. स्वर्ग नरक परमात्म्याला सोडून आहे का परमात्म्यामध्येच कल्पना सुरू आहे? परमात्म्यामध्येच ही स्वर्गा नरकाची, अमुक लोकाची, तमुक लोकाची काय आहे, सारी कल्पना त्या ठिकाणी होत असते. म्हणून म्हटले तैशीची माझ्या ठाई सकळ असे हे सर्व माझ्याच ठिकाणी त्या ठिकाणी व्यापलेले आहे. त्याच्यामध्ये जीव घ्या, जगत घ्या, ईश्वर घ्या, हे सगळं काय आहे माझ्याच त्या ठिकाणी व्यापलेले आहेत. फक्त याच्यामध्ये असं करायचं की एक संबंध अध्यास घ्यायचा आणि एक स्वरूप अध्यास असं घ्यायचा. आता मी जर ते बाबांचे पाठ ऐकले त्याच्यामध्ये असं म्हटलं त्याने एक स्वरूप अध्यास आणि एक संबंध अध्यास. आता याच्यामध्ये स्वरूप अध्यास म्हणजे काय? आता हे सगळे परमात्म्याच्या ठिकाणी प्राण्यांचा जो संबंध आहे किंवा असं लक्षात घ्या, परमात्म्याच्या दृष्टिकोनातून सारे प्राणी मात्र आहेत, आहे का नाही, यांचा काय परमात्म्याशी संबंध अध्यास आहे. कारण संबंध आहे हा पण एक प्रकारचा अध्यासच आहे ना, भ्रमच आहे ना, आहे का नाही. पण प्राण्यांचा परमात्म्याच्या ठिकाणी कोणता अध्यास आहे? इथं म्हटलं नाही, इथं संबंध अध्यास म्हटलं आणि ब्रह्माच्या ठिकाणी आध्यासिक संबंध म्हटलं. म्हणजे प्राण्यांचा परमात्म्याच्या ठिकाणी आध्यासिक संबंध आणि परमात्म्याचा प्राण्यांच्या ठिकाणी संबंध, आध्यासिक संबंध असं म्हणायचा. म्हणजे इथं एका ठिकाणी पूर्ण अध्यास असतो, भ्रम असतो, आणि परमात्म्याचा प्राण्यांच्या ठिकाणी कल्पित असणारा काय अध्यास त्या ठिकाणी असतो. म्हणजे एक आध्यासिक संबंध असा एक विचार त्या ठिकाणी येतो. ते डॉक्टर बाबांची एक अशी सांगण्याची एक पद्धत आहे. थोडा जरा त्यांचा विचार आता एक असं जर सांगायला जर गेलं तर त्याच्यामध्ये जरा थोडं कठीण होऊ शकतं. म्हणजे कसं ते म्हणतात हा अध्यास सांगत असताना कसा अध्यास म्हणले, म्हणजे अधिष्ठान वस्तूचा आता त्या ठिकाणी अधिष्ठान वस्तूचा एक अध्यास सांगितला, त्याला विवर्त अध्यास म्हटला जातो, आहे का नाही. आणि ईश्वराचा जो अध्यास असतो तो कोणता? ईश्वराचा अध्यास सांगत असताना ईश्वराचा अध्यास कसं सांगलं त्यांनी, ईश्वर ओंकार महाराज आठवतं का बघा बरं. ते ईश्वराचं सांगत असताना अभिन्न ईश्वर काय सांगितलं आपल्याला, अभिन्न निमित्त उपादान कारण सांगितलं, हा त्याचा अध्यास सांगितला. ईश्वर आपला परमात्म्याचा विवर्त सांगितला आणि मायाचा काय सांगितला, परिणाम सांगितला. बरोबर ना. आध्यासिक संबंध सांगत असताना परमात्म्याचा कोणता सांगितला, विवर्त सांगितला. ईश्वराचं काय सांगितलं, निमित्त उपादान कारण सांगितला. हे उपादान धरायचं. परमात्म्याचा विवर्त उपादान कारण, ईश्वराचा निमित्त उपादान कारण आणि मायेचा परिणाम उपादान कारण, अशा पद्धतीने काय आध्यासिक संबंध आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर ना ओंकार महाराज, बरोबर आहे का? हा. म्हणून अशा पद्धतीने काय संबंध आहे. म्हणून हा संबंध आहेच का नाही त्याच्या ठिकाणी, हा त्याच्या ठिकाणी संबंध आहे. पण परमात्म्याच्या ठिकाणी याचा चांगला संबंध असून सुद्धा हे परमात्म्याला का एकरूप होत नाही? एकरूप न होण्याचं कारण बघा, 9व्या अध्यायामध्ये आता तिथंच ओव्या आल्या होत्या, किंवा नेहमी तुम्ही ओव्या ऐकता की दादा नेहमी सांगतात की काय लवड सवडी शब्द आलेला बघा. तैशी अहम ममतेची लवड सवडी, लवड शब्द म्हणजे त्याच्या गडबडीमध्ये, तैशी अहम ममतेची मी आणि तो, आहे का नाही, हे काय अहम ममता आहे. अहम ममतेची लवड सवडी म्हणून मातेनं पावती भापुडी, अहम ममतेची लवड सवडी मातेनं पावती भापडे म्हणून जन्म मरणाची दुथडी ढवळती ठेली. ही जन्म मरणाची काय दुथडी म्हणजे 2 थडी गुण,
ही नदी काय आहे वाहत असते, म्हणून मातेने मिळते बापुडे. हे अर्जुना अशा पद्धतीनं हे मला मिळत नाही. पण वास्तविक पाहिलं तर हे माझ्यापेक्षा वेगळे आहेत का? हा सगळा विस्तार कोणाचा आहे? हे माझ्या विस्तारलेपणा बघा बरं, त्याच्यातच खाली उभे आलेले त्या नव्या अध्यायामध्ये बघा, माझ्या विस्तारलेपणा नावे हे जगतची नवे आवघे. म्हणजे अर्जुना, हा सगळं जगच हा माझाच विस्तार नाही का? जैसे दूध मुरले स्वाभाविक त्याची दही. म्हणजे दूध काय झालं मुरलं, पण दूध मुरलं, पण हे दूध मुरलं आणि त्याचं काय झालं दही झालं. पण दही जरी झालं, पण ते दुधाला सोडून झालं का दुधाचंच दही होतं ना. जसे दूध मुरले स्वाभाविक त्याची दही. म्हणजे दूधच त्या ठिकाणी मुरलं आणि त्याच त्या ठिकाणी काय झालेलं आहे दूध त्या ठिकाणी आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. किंवा आणखीन एक ओवी त्याच्याच खाली कुठेतरी ओवी बघा, त्याच्यात असं म्हणलं, जसं जरी सोने लेणे होणे घडे. हे सोनंच असतं का नाही आणि त्याचं लेणं होतं. लेणं म्हणजे काय? लेणं होणं म्हणजे काय? दागिना तयार झाला. लेणे म्हणजे काय? दागिना तयार झाला. जरी सोने लेणे होणे घडे तयाचे सोनेपणना मोडे, आहे का नाही? आणि वर अलंकार लेतियाचे निभावे. आता हे सोनंच काय होतं दागिना तयार होतो. जरी सोने लेणे होणं घडे तयाचे सोनेपणा मोडे. आता तो दागिना जरी झाला पण त्याच्यातला सोनेपणा हा नष्ट होईल का कधी? हा सोनेपणा कधी नष्ट होत नाही. तो दागिना होऊ द्या किंवा तो नुसती लगड होऊ द्या, त्याच्यातला सोनेपणा कुठं जातो का? हा, वर अलंकार त्याचे भावे. फक्त अलंकार काय देणाऱ्या घेणाऱ्याला फक्त अलंकार असतो, पण खरं काय असतं त्या ठिकाणी? खरं त्या ठिकाणी काय आहे सोनंच असतं. म्हणजे तो अलंकारामध्ये असो नाही तर ते लगडीमध्ये असो, त्याच्यात काय बदल आहे का? काहीच बदल नाही. तैसे माझ्या ठाई सकळ असे. तसं हे सगळं काय आहे माझ्याच ठिकाणी. जीव जगत ईश्वर सगळं सगळं कुठे आहे माझ्याच ठिकाणी सकळ असे. म्हणजे माझ्याच ठिकाणी सारं व्यापलेलं आहे. हे आयशेची संचले परस्पर मिसळले बुद्धी घेपे येतुले व्हावे गा. हे आयशेची संचले परस्पर मिसळले. हे आयशेची संचले अशा प्रकारे काय साठलेलं आहे, भरलेलं आहे, व्यापलेलं आहे. संचले आहे का नाही? संचले शब्दाचा सरळ अर्थ होतो हे सगळं कशाने भरलेले, हे सगळं जगत कशाने भरलेलं आहे, असं सरळ सरळ मुद्दा आहे. हे सगळं जगत परमात्म्याने भरलेलं आहे, परमात्म्याने संचलेलं आहे, परमात्म्यानेच व्यापलेलं आहे. परमात्मा सोडून दुसऱ्याने कशाने व्यापलेलं नाही. केवळ परमात्माच त्याच्यामध्ये काय भरलेला आहे, साठवलेला आहे, व्यापलेला आहे. म्हणून पुढे काय म्हणलं, परस्पर मिसळले. आता हे परस्पर इथं सारा शब्द येतो का नाही? काय येतो परस्पर शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? परस्पर परस्पर म्हणजे काय? एकमेकात परस्पर म्हणजे एकमेकांमध्ये होतं. पण परस्पर शब्द कसा येतो? हा जीव आणि हा ईश्वर, हा ब्रह्म असं येतो का नाही? हे दोघं काय? हे दोघं एकमेकात आले परस्पर. हा जीव आता वेगळा न राहता तो ईश्वर परमात्मा आता वेगळा न राहता हे दोघं वेगवेगळे होते, पण हे काय झाले परस्पर एकमेकांमध्ये येऊन काय केले त्या ठिकाणी मिसळले. आता मिसळले म्हणण्यापेक्षा पूर्वीच मिसळलेले. जसं उदाहरण तेच घ्या, जसं पाण्यावर आलेले तरंग ही एकमेकांमध्येच मिसळलेले का नाही? हे एकमेकांमध्येच मिसळलेले असतात. फक्त काय होतं आपल्याला वारा आला आणि त्या वाऱ्याच्या भ्रमामुळे आपल्याला हे एकमेकापासून भिन्न वाटतात. पण हे भिन्न आहेत का? काही एकमेकांमध्ये मिसळलेले असतात. हे मात्र एकमेकांमध्ये त्या ठिकाणी काय पूर्णतः मिसळलेले असतात. जसं आबा 14व्या अध्यायात ओव्यात जगाचा आणि ब्रह्माचा संबंध कसा आहे तर त्यांनी ओव्या टाकल्या, नाना कल्लोळ परंपरा संतती तैसी सागरा आम्ही आणि चराचरू संबंध तैसा. किंवा वन्य आणि ज्वाला दोन्ही वन्य केवळा देवी निगा सकळा संबंध वाव. बघा आता किती सरळ. आज तुम्ही याच्यातलं काय बाजूला करणार आहे? तुम्ही अग्नी बाजूला करणार का? अग्नीचा 10 बाजूला करणार का? अग्नी शब्द बाजूला करणार? काय करायचं याच्यातून बाजूला? बरं, पाण्यावरती तरंग पाहिले, भोवरे पाहिले, फेस पाहिल्या, लाटा पाहिला, याच्यातून काय बाजूला करता येईल?
बरं, त्या रजेवरती काय काय प्रतीतीला आलं तुम्हाला? रजेवरती तुम्हाला कोणाला सर्प प्रतीतीला येतो, तर कोणाला दंड प्रतीतीला येतो, तर कोणाला फुलाची माळ प्रतीतीला येते, कोणाला जलरेषा प्रतीतीला येते, कोणाला भूरेषा प्रतीतीला येते. आता याच्यातलं कोणतं जर गाय गेलं तर काय हातामध्ये येईल? रज्जूच हातामध्ये येईल. याच्यापेक्षा वेगळं काय येईल का? याच्यापेक्षा वेगळं काही प्रतीतीला येत नाही. यायचं झालं तर एवढंच मात्र प्रतीतीला म्हणजे अनुभवाला येतं. आणि हे बाकीचं काय? हे बाकीचं काहीच अनुभवाला येत नाही. अवघाचं संसार तुकोबराव म्हणतात, अवघाची संसार केला ब्रह्मरूप म्हणे का विठ्ठल स्वरूप म्हणून या. हे सगळं काय? परमात्म्याचं स्वरूपच आहे. म्हणून अवघाचे संसार काय? आमच्या दृष्टिकोनातून काय? केवळ ब्रह्मरूपच आहे असं म्हणतात. म्हणून अशा पद्धतीने काय? हे आयशीचे संचले. अशाच प्रकारे हे सर्व जीव जगत ईश्वर अशा पद्धतीने काय? एकमेकांमध्येच परस्पर मिसळले. अशा पद्धतीने एकमेकांमध्ये ते परस्पर मिसळून गेलेले आहेत. म्हणजे आता कोणत्या प्रकारचा भेद राहिलेला नाही. भेदरहित त्याची काय झालेली आहे? अवस्था झालेली आहे. म्हणजे दुजेपणा त्या ठिकाणी पूर्णपणे काय केलेला आहे? नष्ट होऊन गेलेला आहे. जसं दुजे खंडे तरी अवघा वर लातो हारी, आपणा बाहेर ठावे न लगे धुंडावा. म्हणजे आता त्याला आपल्या बाहेर पाहावं लागेल का? फक्त जोपर्यंत दुजेपणा म्हणजे द्वैत होतं तोपर्यंत आपल्याला भय निर्माण होतं. पण दुजेपणा नष्ट झाला, आता भय वाटेल का? भय वाटत नाही. ज्ञानोबराव म्हणता का नाही, दुजे खंडे तरी अवघा वर लातो हारी. आपलं नाही, दुजे जवजव घडे तव तव संसार भय जोडे. जोपर्यंत द्वैत असतं ना तोपर्यंत संसाराचं भय असतं. आता जर द्वैतच नष्ट झालं तर भय कुठं निर्माण होऊन? बरं, भय निर्माण होणार नाही. उलट ते नामदेव महाराजांची एक यात्रा पाहिली आपण. नामदेव महाराज यात्रा करत असताना एक कुठेतरी पंजाब प्रांतामध्ये एक विहीर होती आणि लोक दुष्काळ जरी असला तरी त्या विहिरीवर पाणी प्यायला जात नसायचे. म्हणे का? त्या विहिरीमध्ये एक भूत त्या ठिकाणी त्यांना दिसायचं. घाबरून लोक त्या विहिरीवर जात नसायचे. नामदेव महाराज तिथे गेले आणि ते भूत तिथं प्रगट झालं. नामदेव महाराजांनी भूताला पाहिलं, दर्शन घेतलं. वा म्हणे, मला इथं सुद्धा देवाचं दर्शन झालं. इथं देवाचं देव शब्द काढल्याच्या नंतर ते भूतच गायब झालं. लोक सगळे आले त्या विहिरीवर पाणी प्यायला लागले. मग त्या विहिरीला नाव दिलं. म्हणे कोणती विहीर आहे? म्हणे ही भूतेश्वराची विहीर आहे. म्हणजे भूत सुद्धा ईश्वरूपाने प्रतीतीला आलं. म्हणजे आता मला सांगा, जर आपण भूताला जर ईश्वर म्हणू लागलो तर भूताचा भूतपणा तरी राहील का? आणि कोणती भय राहणार आहे? जोपर्यंत भूत आपल्याला वेगळं वाटतं तोपर्यंत भय वाटणारच आहे. आणि जर भूतच आता राहिलं नाही, भूतच आता ईश्वर रूप झालं तर भय राहील का? भय त्या ठिकाणी राहत नाही. अशा पद्धतीने काय? सारं द्वैत निघून त्या ठिकाणी गेलं. पण हा विचार आहे, तो विचार माऊली सांगतात काय? बुद्धी घेपे येतुले. येतुले म्हणजे एवढं काय केलं पाहिजे? बुद्धीनं इथं घेतलं पाहिजे. कुठं घेतलं पाहिजे? बुद्धीनं घेतलं पाहिजे. कशात? आपल्या डोक्यात घेतलं पाहिजे. जर बुद्धीने एवढं डोक्यात घेतलं नाही तर एवढं सारं तासभर पाठ सांगून त्याचा काय उपयोग होणार आहे का? एवढा सगळा 8 तास केला, एवढं सोपं सांगितलं, पण बुद्धीने जर डोक्यात घेतलं नाही तर होईल का? होणार नाही. म्हणून म्हटलं बुद्धी घेपे येतुले. एवढं मात्र बुद्धीने काय? विचारात घेतलं पाहिजे. आणि विचारात घेतलं पाहिजे, पण नुसतं विचारात घेतलं का? तसं व्हावे का? तसं झालं पण पाहिजे. व्हावावे गा आणि तसं त्याने झालं पण पाहिजे. म्हणजे इथं काय? बुद्धी घेपे येतुले. एवढं मात्र बुद्धीनं घेतलं पाहिजे. आणि घेतलं पाहिजे एवढंच नाही, तसं त्याने त्या ठिकाणी काय? झालं पण पाहिजे. त्याच्यामध्ये म्हणजे बुद्धीचा विचार घेता असताना, बुद्धी म्हणजे काय? जसं आपण, मला तर वाटतं दुसऱ्या अध्यायामध्ये बघा एक ओवी आलेली आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारित. तत्वज्ञ संत काय स्वीकारतात? या उपाधी माझी गुप्त, उपाधी रहित असणारं जे तत्व, ते तत्वज्ञ संत स्वीकारतात की नाही? त्याच्यामध्ये पुढं असं आलं की सलिल पैजैशी एक होणी मिळले असे, परी निवडून राजहंसे वेगळे की जे. राजहंसाच्या पुढं दूध, राजहंसापुढे चाचूचे आरगडे. बरोबर आहे की नाही? राजहंसाच्या पुढं दूध आणि पाणी एकत्र ठेवले तर राजहंस कशाचा स्वीकार करतो? तर फलकट असणारं जे पाणी आहे त्या पाण्याचा त्याग करतो आणि सारतत्व असणाऱ्या दुधाचा त्या ठिकाणी काय? स्वीकार करतो. हे सगळं कसं काय करतं? हे
चाचूचीने आरगडे आहे का नाही, तसे त्याच्या चोचीनं काय करतो, त्या ठिकाणी दूध वेगळं करतो, पाणी वेगळं करतं. तसं बुद्धीने काय करायचं आहे, निश्चय करायचा आहे. बुद्धी, निश्चय, आत्मज्ञान अशा पद्धतीने निश्चय करायचा. काय या सगळ्यामध्ये केवळ परमात्मा. आबा सलीके जैसे एक होनी मिळली असे परी निवडून राजहंसे वेगळे कीजे. हा, मग ते निवडून राजहंसे वेगळे कीजे. राजहंस काय करतो, त्याला मात्र वेगळं करत असतो. त्या पद्धतीने ह्या बुद्धीने काय आहे, असं घेपे म्हणजे काय, घेपे काय घ्यावं, सारतत्व आहे, त्या सारतत्वाचा विचार घ्यावा की परमात्मा सगळ्या भूतामध्ये आहे, सगळे भूते परमात्म्यामध्येच व्यापलेले आहे, असा विचार बुद्धीनं घ्यावा. आणि घ्यावा नाही, व्हावे गा. आणि तशाच पद्धतीचं त्या बुद्धीचा विचार झाला असला पाहिजे, तशाच पद्धतीनं तिनं व्हायला पाहिजे. होईल का? आता किती वेळ झाला आपला, 6:03. घेऊ जरा थोडं पटापट, म्हणजे जाईल उरकून आज. उद्याला आपल्याला नवीन विचार पाहता येईल वाटलं तर. आता काही नाही ह्याच अर्थाचे, पण आता या ओव्या पाहायला गेल्या का ओव्यांमध्ये फार गहन अर्थ पाहायला मिळतो, मग त्याच्यात जास्त विस्तार पण होऊन जातो. असो, चला पुढे पहा. एरवी तरी अर्जुना, जो एकवटल्या भावना सर्वभूते अभिन्ना माते भजे. एरवी तरी, आता एरवी म्हणजे त्या ठिकाणी अर्जुना, हे अर्जुना एरवी जो एकविटल्या भावना, जो असणारा, जो साधक आहे, योगी आहे, तो काय करतो, एकवटल्या भावना. एकवटले म्हणजे भावना आता भिन्न भिन्न झाल्या का सगळ्या भावना एकवटल्या, त्याच्या असणाऱ्या अंतःकरणातल्या ज्या भावना आहेत, त्या सगळ्या भावना काय त्या ठिकाणी एकवटलेल्या आहेत. म्हणजे आता त्या भावना भिन्न राहत नाही. आणि काय झालं एकवटलेल्या भावनेमध्ये, तो त्या एकवटलेल्या भावनेनं सर्वभूती, सर्व प्राणी मात्र आहे. भूती म्हणजे काय, सर्व भूत मात्र. कोणते भूत, भूत मात्र. सर्व प्राणी म्हणजे छे कोण आहे, भूत मात्र आहे. सर्व प्राणी मात्राच्या ठिकाणी, सर्व भूत मात्राच्या ठिकाणी काय करतो, अभिन्ना माते भजे. अशा पद्धतीने काय, अभिन्नत्वाने माते, माते म्हणजे काय, मला त्या ठिकाणी भजतो. भजतो शब्दाचा अर्थ काय घ्यायचा, आता इथं भजनं, जसं आपण 9व्या अध्यायामध्ये ओव्या पाहिल्या, त्या 9व्या अध्यायामध्ये अशाच ओव्या आलेले आहे की सर्व प्राणी मात्रांना माझ्या ठिकाणी पाहतो. कसं पाहतो, बघा त्याच्यात नेहमीचीच मागे एक ओवी म्हणतो तुम्ही, काय ओवी बघा, आगा आगा हे जेवढी माझी व्याप्ती, बरोबर ना, आगा हे जेवढी माझी व्याप्ती तेवढीच तयाची प्रतीती. आता माझी व्याप्ती किती, माझं व्यापकपण किती, जेवढं आहे का नाही व्यापकपण, तेवढेच तयाची प्रतीती. प्रतीती शब्दाचा अर्थ काय घ्यायचा, अनुभव. म्हणजे मी जितका व्यापक आहे तेवढ्या प्रकारचा, तेवढ्या वजनाचा त्याला काय आहे, अनुभव आलेला आहे, त्याच्यासारखाच त्याला अनुभव आलेला आहे. आगा ही जेवढी माझी व्याप्ती तेवढीच तयाची प्रतीती. बघा बरं पुढं काय, पुढचं सांगा काय येत असेल तर. आगा हे जेवढी माझी व्याप्ती तेवढीच तयाची प्रतीती, आयसे बहुधाकार वर्तती बहुच होणे. आयशे अशा प्रकारे बहुधाकार, बहुधा म्हणजे पुष्कळ, ऐक नाही, पुष्कळ व्यापक होऊन, व आयशे बहुधाकार वर्तती बहुच होणे. बहुच म्हणजे पुष्कळ म्हणून व्यापतात, म्हणजे ते संकोचित म्हणून व्यापतात का, अशा प्रकारे व्यापक होऊनच त्या ठिकाणी काय वर्तती. वर्तती म्हणजे काय, राहतात, वावरतात, आचरण त्या ठिकाणी करतात, अनुष्ठान करतात. किंवा आणखीन एक त्याच्या खालीच ओवी कुठेतरी आलेली आहे की तैसा तैसा मी जे तुला आगवा त्याची तुक तयाच्या सद्भावा. ही नेहमी ओवी बघतो बघा आपण, तैसा जे तुला मी आगवा तीच तुक तयाच्या सद्भावा, तरी ना करते पांडवा भजन झाले. किती सोपं भजन बरं. आता इथं भजे म्हटले काय, तैसा मी जे तुला आगवा, मी आगवा म्हणजे सर्व काय, जेवढा मी तिथला जितकं काय आहे का नाही, तेच तुक तयाच्या सद्भावा. तुक म्हणजे समानता, तुक म्हणजे त्या दोघांमध्ये असणारा समभाव, तेच तुक तयाच्या सद्भावा. अशा पद्धतीच्या त्याच्या अंतःकरणामध्ये काय भाव तितका निर्माण झालेला आहे. आणि तसं जगामध्ये काय तो वागत असतो. म्हणजे काय वागत असतो, म्हणजे टाळ घेतो, विणा घेतो आणि मग भजन करतो का, ना टाळ ना विना ना काहीच त्याच्या ठिकाणी नाही. आणि अशा पद्धतीने जगामध्ये काय निर्द्वंद्व, निशंक, विचारिता, मही, सुखानंद हृदय स्थिरवले. अशा पद्धतीनं त्यांच्या हृदयामध्ये काय स्थिर झालेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कोणते द्वंद्व आहे का, निर्द्वंद्व म्हणजे सुख दुःखाचे द्वंद्व आहे का,
नाही म्हणजे तो द्वंद्वरहित झाला. निर्द्वंद्व, निशंक. कोणत्या प्रकारच्या शंका राहिल्यात का त्याच्या ठिकाणी? कोणत्याही प्रकारच्या शंका राहिलेल्या नाही. निशंक, विचारिता मही. विचारिता म्हणजे काय? या मही म्हणजे ह्या पृथ्वीवरती ते काय करतात? विचरण करतात. विचारिता मही. का बरं असं विचारिता मही? सुखानंद हृदयी स्थिरावले. आतमध्ये काय? हृदयामध्ये काय? सुखाचा आनंद स्थिर झालेला आहे. तो का म्हणे नाही जाणीव अंतरी अंतर्या थारा आनंदाच्या, अशा आनंदाच्या सागराला, साठ्याला एकरूप होऊन गेलेले असतात. म्हणून अशा पद्धतीनं कोणत्या प्रकारचं द्वंद्व आणि अशा प्रकारची शंका अंतःकरणामध्ये राहिलेली नसतात. आणि अशा पद्धतीनं काय आहे? तरी न करते पांडवा भजन झाले. कधी भजन? सर्वाभूती अभिन्ना म्हणजे मला अभिन्न म्हणजे भिन्नत्वाने पाहत नाही, अभिन्न रूपाने सर्व भूतामध्ये पाहतात. हेच काय? अशा पद्धतीनं माते भजे मला त्या ठिकाणी काय भजतात. आता भजन करायचे म्हणजे त्या ठिकाणी काय असली पाहिजे? त्याची भावना तशी असली पाहिजे ना. अशी भावना ठेवूनच आपण भजन केलं तरच हे खरं भजन होऊ शकतं. पुढे पहा. भूताचेनी अनेकपणे अनेक नोहे अंतकरणे, केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो. भूताचेने अनेकपण. आता भूत पाहायला गेली, भूत एक आहे का हो? भूत काय? लहान भूत, मोठी भूत, छोटी भूत, अमुक भूत, तमुक भूत, चांगली भूत, वाईट भूत, सगळी भूतच भूत आहे की नाही? सगळी भूतचे. आता भूत एक नाही राहिलं ना. जसं मागं पाहिलं की नाही आपण, जसं घटाला कारण पाहिलं, पटाला कारण पाहिलं. आता ते कारणमध्ये काय? एक कारण सांगितलं आणि एक कारण पण सांगितलं. आता हे कारण म्हणजे काय आणि कारण म्हणजे काय? आता आपण पाहिलं एका पदार्थासाठी जे असतं म्हणजे एका पदार्थासाठी जे कारण असतं त्याला काय म्हणायचं? कारण म्हणायचं. नाही, सर्व पदार्थ, बरोबर ना, सर्व पदार्थाकरता जे कारण असतं त्याला कारण असं म्हणतात. आणि केवळ एका पदार्थाकरता जे कारण असतं त्याला करण असं म्हणतात. बरोबर ना. सगळ्या पदार्थांकरता म्हणजे हे जगत बनवण्याकरता, जगत होण्याकरता त्याला कारण असं म्हटलं. किती कारण सांगितले? 9 कारणं सांगितले. म्हणजे ईश्वर, ईश्वर इच्छा, ईश्वर प्रयत्न, ईश्वर ज्ञान. त्याच्यानंतर काय पुढं काय सांगितलं आपल्याला? 9 प्रकारची कारणं सांगितली. प्रागभाव, प्रध्वंसभाव, अजून काय आदृष्ट, अशी काहीतरी 9 कारणं त्याच्यामध्ये आली. आणि केवळ एका कारणाकरता येतं. म्हणजे समजा घटाकरता काय? मातीचं असते. बरोबर आहे की नाही? पटाकरता काय असतो? तंतू असतं. आता पटाकरता तंतू सांगितलं म्हणजे धोटा फणी वगैरे नाही का? धोटा फणी पण ते धोटे फणी पण पाहायला मिळतं. जसं घटाला कुंभार पाहायला मिळतो, गाढव पाहायला मिळतं, तसं पटाला धोटे फणी अजून पण लागतं की नाही? हे काय? हे निमित्त कारणे. तसं ह्या सगळ्याला मूळ कारण काय? मूळ कारण त्या ठिकाणी तसं या ठिकाणी परमात्मा पाहायला मिळतो. मग त्याच्या ठिकाणी घट तयार झाला. घट छोटा असेल, मोठा असेल, घटाची नावं पण सांगून झाली. पट पाहिला. आता पट पाहिला म्हणजे एखाद्याला शर्ट पाहाल, एखाद्याला साडी म्हणाल, एखाद्याला पॅन्ट म्हणाल, एखाद्याला टोपी म्हणणार. आता हे पटापासून काय काय तयार झालं बरं? सगळ्यामध्ये पटापासून सगळं तयार झालं. पण विश्वपट ब्रह्म काय काय ताटीच्या अभंगामध्ये बघा, विश्वपट ब्रह्मद्वारा असं काय म्हटलं बघा. आठवतं कोणाला? ताटी उघडा ज्ञानेश्वरा. म्हणजे ईश्व हे सगळं काय पट आहे आणि त्याच्यात आडवे उभे काय दोरे आहे. ते आडवे उभे दोरे म्हणजे काय? ब्रह्म असं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतं. म्हणून त्या ठिकाणी काय घ्यायचं? आठवतं कोणाला का? जाऊ द्या, असू दे, चला. मग भूताचे अनेकपणे अनेक त्या ठिकाणी जर भूत असली पण भूताच्या अनेकपणाने अनेक नोहे अंतकरणे म्हणजे तिच्या अंतकरणामध्ये भाव वेगवेगळा होतो का? आता अंतकरण भिन्न भिन्न स्वरूपाचं होतं का? अंतकरण मात्र त्याचं भिन्न भिन्न स्वरूपाचं होत नाही. अंतकरण त्याचं एकनिष्ठ भावाचं असतं. भूतांचे आकार बदलले, वाघ आला, गाय आला, तरी काय वाघ आणि गायीमध्ये तो फरक पाहतो का? नाही पाहत. तो काय म्हणतो? नाही तरी काय कळलेची आहे वाघ आणि गाय लाकडाची. याचा अर्थ काय घ्यायचा? समजा ते लहान मुलं यात्रेतून त्याला खेळणं आणलं. काय आणलं? एक गाय आणली. आणि कशाची गाय आहे? लाकडाची. आणि वाघ आणला. वाघ तर कशाचा आहे? लाकडाचा. आता लाकडाच्या गायीला लाकडाचा वाघ कधी खाईल का?
खाणारच नाही, आहे का नाही? खाणार नाही. मग काय खाईल? फक्त गुणाच्या ठिकाणी फक्त वावरत असतात. पण आत्म्या कधी खातो का? कधी त्याच्यापासून भेद असतो का? भेद नाही. फक्त आता एकाला गाय म्हणायचं, एकाला हरण म्हणायचं, एकाला वाघ म्हणायचं, एकाला शिव म्हणायचं, एकाला माणूस म्हणा, एकाला स्त्री म्हणा, एकाला पुरुष म्हणा. हे भूताच्या अनेकपणामुळं, हे भूतांच्या भिन्न भिन्नपणामुळं त्याचं जे असतं अंतःकरण, ते अंतःकरण अनेक नव्हे. अनेक रूपाने होतं का? अनेक रूपाने होत नाही. केवळ एकत्वची जाणे माझे स्वतंत्र जो, आणि तो काय करतो? केवळ केवळ म्हणजे तो फक्त काय पाहतो? एकत्वची माझे जाणे. अशा प्रकारे काय आहे? माझं असणारं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाच्या ठिकाणी काय आहे? एकत्वाने त्या ठिकाणी पाहत असतो. आता उशिराने सांगायला सुरुवात करायची म्हणल्यावर तर जमणार नाही, पण तरी पण आता पहा, ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यात काय पाहिलं? ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. नाथ महाराजांनी गाढवात काय पाहिलं? ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. तुकोबराने चिमण्यात काय पाहिलं? ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. आता वेगळं पाहतात का? आता गाढव बदली झाला, वाघ बदली झाला, सगळं रेडा बदली झाला, पण शरीराचे आकार बदलल्याने याच्या अंतःकरणामध्ये कोणत्या प्रकारचा आकार बदलत नाही. अंतःकरण भिन्नत्वाने जात नाही. केवळ एकत्व जाणे एकत्वाची माझे जाणे स्वतंत्र. आणि अशा पद्धतीनं माझं एकत्व म्हणजे काय आहे? मी सगळीकडं व्यापलो आहे, सर्वत्र मी एकच आहे. अशा प्रकारे तो मला जाणत असतो. मग तो एक हा मिया बोलता दिसत असे वाया. एरवी न बोले जे तरी धनंजया तो मीच आहे. जरा थोडं पटापटा घेऊ आणि उद्याला आपण याच्यावरती जरा परत विचार करू वाटलं तर. आता जास्त काही विस्तार होणार नाही. एरवी तरी बरं का न हा इथं मग आणि पुढे नंतर मग तो एक आणि मिया हा मिया. आता तो असणारा आणि मी त्याच्यामध्ये दोन पाहिजे का? आता आहे का नाही? तो कोण आहे? इथं काय म्हटलं बघा, तो कोण एक बरं? अशा पद्धतीनं मला सर्व चराचरामध्ये जाणतो मी. सगळीकडे व्यापलो. जीव जगत ईश्वर सगळं कोण आहे? मीच आहे का नाही? असं तो जाणतो. असं एकत्व भावाने तो त्या ठिकाणी जाणतो. असा जाणणारा तो एक आणि हा मी कोण आहे? मी त्याला जाणतो. असा मी एक असं बोलणं आता कसं होईल? त्या ठिकाणी चुकीचं होईल ना. म्हणून तो एक आणि हा मी म्हणजे तो एक आहे आणि हा मी एक त्या ठिकाणी आहे. बोलतात दिसत असे वाया. आणि हे बोलताना त्या ठिकाणी कसं आहे? हे बोलणंच त्या ठिकाणी व्यर्थ वाटत नाही का? हे बोलणं सुद्धा त्या ठिकाणी काय व्यर्थ वाटतं. जसं म्हणा बरं, माझी एक बायको, ही माझी एक बायको असं जर म्हटलं म्हणजे काय होईल? आता हे थोडं गमतीचं येतं. बरं एक म्हटलं समजा ही माझी एक बायको, एक जर म्हणू नका बरं, मग ती काय दोन होणार आहे का? बरं तिला बायको पण म्हणू नका म्हणजे मग ती बायको होणार नाही का? असं काय आहे का? एक म्हणलं, एक म्हणण्याची गरज नाही. बरं बायको म्हणण्याची तरी काही गरज आहे का? बायको म्हणण्याची सुद्धा काही गरज पडत नाही. ती आहेच आहे. त्याच्यात काही बदल होतो का? तसं तो एक आणि मी एक असं वेगळं सांगायची काही गरज आहे का? का आम्ही आहोच एक. आम्ही मुळात काय त्या ठिकाणी आहेच एक. आणि हे जर वेगळं जर बोललं तर हे बोलणं कसं आहे? व्यर्थ बोलण्यासारखं होऊ शकतं. तसं आता मी म्हटलं की नाही, ही माझी एक बायको, हे बोलणं व्यर्थ होतं की नाही? हे बोलणंच त्या ठिकाणी व्यर्थ होतं. तसा तो एक आणि मी एक हे बोलणं सुद्धा त्या ठिकाणी काय आहे? दिसत असे वाया. हे बोलणं सुद्धा व्यर्थ त्या ठिकाणी दिसत आहे. एरवी न बोलीचे तरी धनंजया तो मीच आहे. आणि जर मी त्या ठिकाणी हे अर्जुना असं बोललं नाही तरी तू आणि मी एकच आहे का नाही? तो आणि मी त्या ठिकाणी एकच आहे. त्याच्यातून माझ्यामध्ये कोणत्या प्रकारचा भेद मात्र पाहायला मिळत नाही. किंवा मला तो असं वाटतं 7व्या अध्यायामध्ये ओवे आलेले आहे बघा. हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतती रसाचा उतला भाव म्हणून भक्ता माझे रावो ज्ञानिया तोची. बघा हे समस्त श्री वासुदेव 7व्या अध्यायामध्ये ओवे आलेले बघा बरं. हे सर्व समस्त ही श्री वासुदेव. हे सगळं जगत काय? मी वासुदेव तत्वता. हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रत्येक रसाचा ओतला भाव हा म्हणून भक्ता माझी राहो आणि ज्ञानी या तोची. हा त्याच्यावरती एक ओवी बघा बरं. तैसा बघा बरं. तैसा तो मज भितरी मी तया
आत बाहेरी आतूबाहेर हा हे सांगिजेल बोलवरी तैसे नव्हे. हा हे सांगितलेलं बोलवरी हे सांगता येईल का बोलण्यावर? हे बोलण्यातून सांगता येईल का? हे सांगताच येणार नाही. तैसे नव्हे तसं मात्र हे सांगण्यासारखं नाही आहे का नाही? म्हणून या ठिकाणी काय घ्यायचं की एरवी तरी बोलीजे धनंजया तूच मी, आणि एरवी तरी न बोलीजे इथं न शब्द आला नाही का, नाही जरी बोललं तरी मात्र तो मीच आहे, याच्यामध्ये काही संशय घ्यायचं कारण नाही. उदाहरण देऊन सांगतात, 2 उदाहरणं सोपी सोपी आली. दीपा आणि प्रकाशा एक वंकीचा पाडू जायसा, तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी. दीपा आणि प्रकाशा, दिवा आणि प्रकाश जो आहे का नाही, म्हणे दिवा बाजूला करा आणि त्याचा प्रकाश बाजूला करा. कसं काय बाजूला करता येईल? दिव्यापासून प्रकाश नाही आणि प्रकाशापासून दिवा. हा 9व्या अध्यायात पण एक ओवी आहे ना. हा बोला. एरवी पाहे पा पंडुसुता या यज्ञोपहारा समजता मी वाचूने भोगता कोण आहे. मी वाचून भोगता, या सगळ्या यज्ञाचा भोगता मी वाचून कोणी आहे का त्या ठिकाणी? मी सर्व त्या ठिकाणी व्यापलेलो आहे. म्हणजे भोगता किंवा 3ऱ्या अध्यायामध्ये ह्या भोगत्याचं वर्णन आलेले काय म्हणे, किंवा 2ऱ्या अध्यायामध्ये पण जो समस्त भोगता ऐक ना, किंवा तो यज्ञ तयार केला आणि त्या परमात्म्याला समर्पित केला नाही का, खरा तो त्याचा काही भोगता आहे. म्हणजे भोगता आणि यज्ञ हे वेगळे आहे का? यज्ञातला भोगता म्हणजे परमात्मा आहे त्या ठिकाणी. तसं या ठिकाणी दिवा आणि प्रकाश, दिव्याचा आणि प्रकाशामध्ये कधी भेद पाहता येईल का? त्यांना वेगळं करता येईल का? वेगळं मात्र करता येणार नाही. नाही तर मग तो प्रकाश त्या ठिकाणी राहणारच नाही. तसं दीप आणि प्रकाशा एकवंकीचा पाडू जैसा. एकवंकीचा म्हणजे काय? एकवंकी जसं आपण मागं ओव्या पाहिल्या 4थ्या अध्यायामध्ये. एकवंकी म्हणजे काय? एकनिष्ठा, एकत्व भाव, एकेपणा, होका जयाच्या प्रीती, अमृताला हा व्यक्ती, मज एकवंकी याची स्थिती आवडतो असे. एकवंकी म्हणजे काय? एकनिष्ठेचा, एकविध भावतेचा, ऐक्यतेचा असा विचार करायचा. पाडू म्हणजे योग्यता. जायसा म्हणजे दिवा आणि दिव्याचा असणारा प्रकाश. या दोघांमध्ये काय आहे? ह्या दोघांमध्ये काय, यांच्यामध्ये काय आहे? एकता, एकतेचा, एकनिष्ठेचा, एकतेचा काय आहे? योग्यता म्हणजे पात्रता जशी असते का नाही, तसं तो माझ्या ठाई तैसा मी तया म्हणजे तसा तो माझ्या ठिकाणी आणि मी त्याच्यामध्ये व्यापलेला असतो, स्थिर असतो. याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा संशय घ्यायचं कारण नाही. उदाहरण देऊन सांगतात. ह्या ओवीचा अर्थ लक्षात आला का? सरळ सरळ तो माझ्या ठाई तैसा मी तया माझे. जसं दिवा प्रकाश दिवा आणि दिव्याचा प्रकाश हे एकमेकापासून कधी वेगळे होतील का? या दोघांमध्ये काय आहे? एकता असते, एकता असते आहे का नाही, एकतेची योग्यता असते. तसं तो माझ्या ठिकाणी आणि मी तया माझी म्हणजे मी त्याच्यामध्ये काय असतो? त्या दिव्याच्या आणि प्रकाशाप्रमाणे असतो. जैसा उदकाचेने आयुष्य उदकाचेने आयुष्य रसव का गगनाचेने माने अवकाशू, तैसा माझेने रूपे रूपसू पुरुष तो गा. जैसा उदकाचेने आयुष्य रसू. आता उदक पाहिलं का नाही? आता उदकाचं आयुष्य म्हणजे उदकाचं म्हणजे पाण्याचं आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत पाण्याची गोडी नष्ट होईल का? नाही ना. जोपर्यंत पाणी आहे तलावामध्ये, पाणी रोज जा प्या आहे का नाही, म्हणजे त्या पाणी जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत पाण्याचे रस गोडी नष्ट होईल का? नाही. आणि पाणी समजा जिरून गेलं म्हणजे आयुष्य संपलं, त्याची वाफ होऊन गेली. आता काय घेता तुम्ही? जोपर्यंत पाणी म्हणजे जसं तत्वानुसंधानामध्ये पाहिलं का नाही, जोपर्यंत आग नाही तोपर्यंत त्याची दाहकता आहे का नाही, जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत द्रव्यता आहे का नाही, तोपर्यंत द्रव्यता आहे. तसा हा जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत तो ब्रह्मरूप नाही का? तो ब्रह्मरूपच आहे. आणि जीवपणा गेला तरी तो ब्रह्मरूप आहे. पाण्याची वाफ झाली आहे का नाही, तरी ती वाफ जरी झाली तरी त्या वाफेमध्ये काय आहे? पाणीचे का? पाण्याला सोडून पाणी आहे का? पाण्याला सोडून पाणी नाही. तसं जैसा उदाहरण उदकाचे आयुष्य रसे, उदकाचं आयुष्य आहे त्या ठिकाणी तोपर्यंत त्याचा रस तोपर्यंत त्याची गोडी त्याची चव पाण्याची तशीच्या तशीच असते का? किंवा गगनाची नेम आणि अवकाशू आणि आकाशाच्या मान आणि आहे का नाही, त्या ठिकाणी काय आहे? पोकळी. आता मला सांगा, पोकळीला सोडून आकाश आहे का? आकाशाला सोडून पोकळी आहे का? आकाशाला सोडून पोकळी नाही, पोकळीला सोडून आकाश नाही. म्हणजे अवकाश
गगनाचे मानून गगनाच्या मानाने, आणि काय असते अवकाश म्हणजे असणारी पोकळी, म्हणजे गगनाच्या मानाने अवकाशाची त्या ठिकाणी काय आपलं गगनाच्या मानाने पोकळीचं अस्तित्व हे कायमस्वरूपीचं असतं. म्हणजे जोपर्यंत गगन आहे तोपर्यंत पोकळीचं अस्तित्व काय आहे, त्या गगनाच्या मानाने आकाशाच्या मानाने पोकळीचं अस्तित्व हे असतंच त्या ठिकाणी. तैसा माझेने रूपे रूपसू पुरुष तोगा, त्याप्रमाणे माझेने माझ्या असणाऱ्या रूप शब्दाचा अर्थ घ्यायचा स्वरूपाने. जोपर्यंत तैसा माझेने स्वरूपे माझ्या असणाऱ्या स्वरूपाने रूपसू म्हणजे स्वरूपवान पुरुष तोगा, आणि तो पुरुष अशा पद्धतीनं काय आहे स्वरूपवान दिसतो. म्हणजे माझ्या स्वरूपाने तो पुरुष काय आहे स्वरूपवान दिसतो. माझं स्वरूप नष्ट झालं, त्याचं स्वरूप तरी राहील का? त्याचं स्वरूप सुद्धा राहणार नाही. म्हणजे तो कसा दिसतो? स्वरूपवान दिसतो. कोणाच्या स्वरूपाने? माझ्या स्वरूपाने तो अशा पद्धतीनं पुरुष स्वरूपवान त्या ठिकाणी दिसत असतो. पुष्कळ वेळ झाला. पुंडलिकावरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राम